मी असं काही वेगळं प्रयत्न करत बसलो नाही। मी माझ्या पातळीवरती शांतपणानं शेतकऱ्यांच्या प्रश्नावरती, शेतमजुरांच्या प्रश्नावरती खऱ्या अर्थानं काम करत राहिलो। माझ्या दृष्टीनं माझ्या आयुष्यामध्ये चळवळीमध्ये मला जी काही दिशा दिली, विचार दिला, ते व्यक्तिमत्व होतं आदरणीय शरद जोशी। ज्या व्यक्तिमत्वानं मला घडवलं, वाढवलं, मला दिशा दिली, त्याचं नाव आहे देवेंद्र फडणवीस। किती प्रयत्न करावे लागले, कारण विधान परिषदेचे आमदारकी आपल्याला माहित असतं किती महत्त्वाचे असते, किती प्रयत्न करावे लागले या तिकिटासाठी? मी तुम्हाला निश्चितपणानं या ठिकाणी एक सांगू इच्छितो की मला दिल्लीपर्यंत शब्द टाकावा लागला का मिळाली याच्यासाठी खरोखर मी असं काही वेगळं प्रयत्न करत बसलो नाही। मी माझ्या पातळीवरती शांतपणानं शेतकऱ्यांच्या प्रश्नावरती, शेतमजुरांच्या प्रश्नावरती खऱ्या अर्थानं काम करत राहिलो। आणि मी आज एक गोष्ट आपल्यासमोर स्पष्ट करतो की माझ्या दृष्टीनं माझ्या आयुष्यामध्ये चळवळीमध्ये मला जी काही दिशा दिली, विचार दिला, ते व्यक्तिमत्व होतं आदरणीय शरद जोशी। आणि त्यांच्यानंतर राजकीय पटलावरती ज्या व्यक्तिमत्वानं मला घडवलं, वाढवलं, मला दिशा दिली, त्याचं नाव आहे देवेंद्र फडणवीस। आणि मी एक असा माणूस आहे की ज्या व्यक्तिमत्वानं आपल्याला घडवलं, वाढवलं राजकारणाच्या पटलावरती, ती माझं व्यक्तिमत्व सह्याद्रीच्या उंचीचं व्हावं आणि त्याच्या पायाशी थांबण्याचं आपल्याला भाग्य लाभावं, अशा अपेक्षा ठेवणारा मी कार्यकर्ता आहे। आणि मी आजही तुम्हाला सांगतो की भविष्य काळामध्ये पदं येतील, जातील, परंतु या राज्याला एक सुसंस्कृत, या राज्याला पुढे घेऊन जाणारा, या राज्यातला एक अभ्यासू नेतृत्व म्हणून मी ठामपणानं सांगतो की यशवंतराव चव्हाण साहेबांच्या नंतर कोण असेल तर त्याचं नाव देवेंद्र फडणवीस आहे। त्या माणसाचं कवच बनून खऱ्या अर्थानं मला जगायचं आहे। आणि मी एकदा एका मुलाखतीमध्ये बघितलं तर बोललो होतो की एकलव्याला एक अंगठा मागितला गुरुनं, पण मला जर देवेंद्र फडणवीस या माणसानं एकाच्या ऐवजी 2 मागितलं तर मी द्यायला तयार आहे। अरे अंगठाच काय, परंतु या माणसाला ज्या ज्यावेळी घेण्याचा प्रयत्न केला त्यावेळी तो चक्रव्यूह भेदण्यासाठी एक कार्यकर्ता म्हणून, एक पाईक म्हणून मी त्या ठिकाणी धावून जाण्याचा प्रयत्न केला आणि भविष्य काळामध्ये करणार आहे। कारण याचं कारण आहे की देवेंद्र फडणवीस हे विस्थापितांचं नेतृत्व करत आहेत। असे काय प्रयत्न करावे लागले नाहीत? अगदी एकाच भाषेत सांगायचं झालं तर देवाभाऊ म्हणायचं, काय गरज आहे मला करायचा प्रयत्न? आता मंत्रीपद पुन्हा मंत्री होणार कसा दाबो? एक असं आहे की माझ्यावर जी जबाबदारी या ठिकाणी देतील ती जबाबदारी स्वीकारून मी काम करणारा कार्यकर्ता आहे। कारण आता तोंडावरती निवडणुका आहेत आणि या निवडणुकीमध्ये, लोकसभेच्या निवडणुकीमध्ये ज्या पद्धतीनं गोवल्स नीतीचा वापर महाविकास आघाडीनं सरकारनं केला त्याचा पहिल्यांदा आम्हाला पर्दाफाश करायचा आहे आणि सरंजाई व्यवस्थेतून गावगाडा आम्हाला मुक्त करायचा आहे। आणि ही लढाई आम्ही अनेक काळापासून घेतलेली आहे आणि निश्चितपणानं हे सरंजाशाहीमधले लोक, हे सरदार परत या राज्यावरती राज्यकर्ते म्हणून आले नाही पाहिजे, ही भूमिका घेऊन आम्ही आता कामाला लागणार।